हे सुद्धा इंडियन आर्मी आहे. खरोखर शिवे अट्टेवली गावामध्ये अनेक इंडियन आर्मी भारत देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे प्रथमेश नरेश म्हात्रे इंडियन आर्मी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे सुद्धा ऋणी आहोत आणि ज्यांनी भरघोस देणगी देऊन आम्हाला उपकृत केलेले आहेत असे योगदाते आणि देणगी दाते आदरणीय हर्ष दादा पाटील शिवगावचे सुपुत्र तर सध्या रोहामध्ये राहत आहे. हर्ष दादा पाटील यांच्याकडून भरघोस अशी 20,000 रुपयाची देणगी आलेली आहे या स्पर्धेसाठी. त्यांच्यासाठी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजूया गणेशजी. धन्यवाद. खरोखर अशी उदारता अशी लीनता कमीच लोकांमध्ये पाहायला मिळतं, पण जे उदारता लीनता ज्यांच्याकडे आहे असे हर्ष दादा पाटील यांच्याकडून 20,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. सर्वांना माहिती व्हावं म्हणून हे स्वर्गीय सकाराम, त्यांना खरं तर मुंबईतील सकाराम म्हणून संबोधलं जातं आणि त्यांचेच ही नातू आहेत हर्ष दादा पाटील. खरोखर ओळख काही ना असेल नसेल पण माहितीसाठी धन्यवाद. आमच्या शिवगावचे सुपुत्र. तदनंतर के कुती आप्पा यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. भाई विश्वनाथ गदमले यांच्याकडून 501 रुपयाची देणगी आलेली आहे. मोतीराम वामन पाटील 1111 रुपयाची देणगी आलेली आहे. नरेंद्र गणेश शेळके यांच्याकडून 1111 रुपयाची देणगी आलेली आहे. प्रमोद विठ्ठल कुथे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुंडाणी गावचे सन्माननीय प्रमोद विठ्ठल कुटे यांना विनंती आहे की आपण देखील या मंचाकडे यायचं आहे. आपल्या देखील त्या ठिकाणी सन्मान आम्ही करू इच्छित आहोत. धन्यवाद. खरंच कबड्डी खेळ हा मातीतला खेळ, परंतु रांगणा खेळ युक्ती शक्ती याचा दर्शन वर्ग आपल्यावर खुश आहोत. आमच्या प्रेक्षक वर्गांचं उत्तम मनोरंजन आपण करण्यासाठी या ठिकाणी उत्तम खेळ दर्जेदार खेळ आम्हाला खरं तर दाखवत आहात. पण असं म्हटलं जातं की जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेचा अंत स्वामी. या उक्तीप्रमाणेच खरोखर हार जीत ही असतो, परंतु उत्तम खेळ दाखवणं हे तुमचं खरोखर कौशल्य आहे. आम्ही आपल्या कौशल्य गुणांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत की आपण उत्तम कौशल्य दाखवत आमच्या रसिक प्रेक्षकांचं आपण उत्तम मनोरंजन देखील या ठिकाणी करतो. कुठलीही तमा न बाळगता हजारोंच्या संख्येने या ठिकाणी प्रेक्षक खरोखर कचाकच आमच्या गल्ली भरलेली आहे आणि असा उत्तम खेळ दर्जेदार खेळ आम्ही सर्वजण पाहत आहोत. खरोखर मुंडाणी संघाचं या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतंय. खरोखर 5-6 दिवसापूर्वी जांभळटेप येथे क्रीडा स्पर्धा अशाच उत्तम प्रकारे पार पडल्या. त्या ठिकाणी गावदेवी मुंडाणी संघानं आपला पहिल्या नंबरच्या चषकावर नाव कोरलं आणि खरोखर हा मानाचा दुरा आपल्या शिरपेचात खरं तर मुंडाणी संघाने रोवला आणि त्यातला स्टार खेळाडू जतीन घासे ज्यांची रायगड जिल्ह्याभर कीर्ती आहे असे जतीन घासे यांचं कौतुक करावं तेवढंच थोडं आहे. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी गावदेवी मुंडाणी संघाच्या माध्यमातून खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. निश्चितच एकनाथ घासे यांच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे की खऱ्या अर्थाने
जयदीपचा शेवटचा खेळ याच मैदानावरती रसिकांना बघायला मिळाला. त्यानंतर ते वादळ शमावलं गेलं आणि निश्चितच जयदीप हा अनंतात विलीन झाला. खऱ्या अर्थाने परशुट रेडमध्ये माहीर असलेला जयदीप या ठिकाणी आज आपल्याला दिसत नाही आहे. जो कोणता खेळाडू या ठिकाणी परशुट रेडमध्ये पॉईंट मिळवेल त्याच्याकरिता एकनाथ घासे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे परशुटमध्ये गुण मिळवणाऱ्या खेळाडूकरिता. मैदान क्रमांक 2 वरती देखील एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळते. काटुकी टक्कर निश्चितच म्हणावी लागेल कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. जाकमाता ज्योतिर्पणा विरुद्ध वायसू दोडांगी. या वेळेस मात्र गाईडबॉस टॅकलचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आहे आणि निश्चितच चढाई पाहता त्या ठिकाणी यशस्वी ठरतोय. एक जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळाली. अर्थातच वायसू दोडांगी वेळेस मात्र थांबवलं जातोय. एक सुंदर पकड त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अर्थातच वरूनच्या माध्यमातून प्रत्युत्तर देईल आता मात्र प्रणय शिंदे. जर्सी क्रमांक 7 सडपातळ बांधा परंतु आक्रमक चढाई. खरोखर जबरदस्त वेग या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र प्रणयला त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. अतिशय सुंदर पकड सुपर टॅकल होतोय. प्रणय शिंदे मैदानाच्या बाहेर. मैदान क्रमांक 2 वरती त्या ठिकाणी शुभम. खरोखर एक जबरदस्त खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय निश्चितच मुंडाणी संघाच्या माध्यमातून. अतिथी देवो भव ही आमची संस्कृती आहे. अतिथी देवो भव हे आमचे संस्कार आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रकाश धर्माकाशे व्यासपीठावर उपस्थित आहे आणि रास्त अभिमान त्यांच्याबद्दल आम्हाला नक्कीच आहे. आणि रायगड पोलीस प्रकाश धर्माकाशे यांचा सन्मान मोतीराम पाटील यांनी करावा अशी विनंती. चला मैदान क्रमांक 2 वरती त्या ठिकाणी पुढील होणारा सामना असेल जय हनुमान धेरण विरुद्ध रायगड पोलीस प्रकाशजी घासे यांचा सन्मान जय कोहली तर मैदान क्रमांक 1 चा आधार होतो. श्रीराम जांभुळटे. आपण देखील स्विच करायचं आहे. गणेशजी मोकल यांच्या शिवास्ते वसंत हिराजी पाटील यांचा सन्मान होतोय, त्यांचा सत्कार होतोय, त्यांचा आदर होतोय आणि खेळाच्या माध्यमातून आपण प्रावीण्य मिळवलेलं आहात. खेळाच्या माध्यमातून कबड्डी खेळाच्या माध्यमातून प्रावीण्य मिळवून बरोबर मानाचा तुरा आपल्या शिरपेच्यात आपण लोळवलेला आहात. अशा शुभम वसंत पाटील यांचा सन्मान होतोय, त्यांचा सत्कार होतोय, त्यांचा आदर होतोय. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा शुभमसाठी. रायगड जिल्हा कुमारगड किशोर गटातून त्याची निवड झाली अशा दोन्ही खेळाडू शुभम पाटील. धन्यवाद. शुभम निश्चितच एक आक्रमक खेळाडू आपल्याला बघायला मिळतो शुभमच्या माध्यमातून. चला मित्रांनो मैदान क्रमांक 1 करता तिसरा बांधते पुकार जय बापदेव वणी विरुद्ध श्रीराम जांभुळटे आपण तयार करायचं आहे. आपल्याकरिता हा तिसरा बांधते पुकार मैदान क्रमांक 1 कडे आपण प्रस्थान करा. जय बापदेव वणी विरुद्ध श्रीराम जांभुळटे आपल्याकरिता हा तिसरा बांधते पुकार असेल. आपण मैदानाकडे करायचा आहे. हॅलो, पुन्हा एकदा आम्ही जातोय की सत्काराकडे. सत्कार काही थांबण्याचं नाव घेत नाही कारण अनेक देणगीदाते खरं तर आम्हाला लाभलेले आहेत. खूप मोठं सहकार्य, खूप योगदान खरं तर देणगीदाते यामध्ये रायगड पोलीस सुनीलजी पाटील शेतजी, सुनीलजी पाटील ज्योतिर्पाडा रायगड पोलीस यांना चांगले योगदान आम्हाला खरं तर स्पर्धेसाठी दिलेले आहे. आमचे क्रीडा मंडळ त्यांच्याकडे गेले असताना ग्राउंडसाठी मातीची मागणी केली. लगेचच आमच्या हाकेला होते सुनीलजी पाटील यांनी ताबडतोब ग्राउंडसाठी मातीची व्यवस्था केली
आणि 2000 रुपयाची देणगी सुद्धा त्यांच्याकडून आम्हाला मिळाली. असे उदार देणगी दाते योगदाते सुनीलजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण प्रेक्षकांमध्ये आहात, आमच्या दृष्टिक्षेपात आपण आवडीचा जेव्हा दुसरा पुकार सेकंड मैदान क्रमांक 1 वरती तिसरा पुकार झालेला आहे. वणी आणि जांभुळटे आपण कृपया मैदानाकडे चला. वणी जांभुळटे आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वडिलांनी ज्यांच्यावर खेळाच्या माध्यमातून संस्कार केलेले आहेत 6 वर्षाचा खरोखर दिनेश घाशे यांचे सुपुत्र अर्थात आर्यन दिनेश घाशे छोट्या वयातच मोठी पावलं टाकत कबड्डीच्या ग्राउंडमध्ये एंट्री घेते आणि खरोखर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून वडील सुद्धा खबरकर कबड्डीपटू आहेत. अनेक रायगड जिल्ह्यातले मैदान आर्यन दिनेश घाशे यांच्यासाठी एकनाथजी घासे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून आलेलं आहे. खरोखर लहान वयातच बालपणी गेला सूर्याला करायला या उक्तीप्रमाणेच लहान वयातच खरोखर मोठी कामगिरी करणारा आर्यन दिनेश घाशे यांचं देखील छोटेखानी सत्कार आम्ही करतोय. त्यांच्या वडिलांना विनंती आहे की आर्यनला या ठिकाणी घेऊन यायचं आहे. धन्यवाद. खरोखर या ठिकाणी रायगड जिल्ह्यातून अनेक सर्व प्रेक्षक उपस्थित आहेत आणि खरोखर आर्यन दिनेश घाशे हा छोट्या या ठिकाणी विनंती करतो श्रीराम जांभुळटे जय बाबू वणी आपण मैदानाकडे चला. श्रीराम जांभुळटे जय बाबू वणी बिना विलंब आपण मैदान क्रमांक 1 चा धावा घ्यायचा. सामना संपुष्टात आलेला आहे. यानंतर तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 जय हनुमान धेरण विरुद्ध जय भवानी कोहिरे आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. जय हनुमान धेरण विरुद्ध जय भवानी कोहिरे त्वरित धावा घ्यायचा. आपल्याकरता तिसरा व अंतिम पुकार कडवी सुंचा त्या ठिकाणी चाकमाता ज्योतिर्पणा संघाच्या माध्यमातून बघायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ इतका बलाढ्य असून देखील आघाडीवरती आता मात्र अंतिम क्षणी आपल्याला बघायला मिळते. चाकमाता ज्योतिर्पणा संघ खरोखर जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आहे काय काय हा एवढा क्लिअर बोनस मारलेला त्यांनी अजून कुठं पाय मारील तो एवढा खड्ड्यान मारला त्यांनी. यानंतर दुसऱ्या फेरीचा होणारा पहिला सामना आपण मैदान क्रमांक 1 वरती खेळतो. अर्थात जय हनुमान तरशे विरुद्ध आका देवी बोरी आपल्याकरिता हा पहिला तयारीत राहतो. जय हनुमान तरशे विरुद्ध आका देवी बोरी मैदान क्रमांक 1 वरती दुसऱ्या फेरीचा होणारा पहिला सामना. जय तयारीचा सज्ज व्हा. लास्ट 2 मिनिट येड्या. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हळूहळू अतिक्रमण करताय, हळूहळू प्रांगणामध्ये अतिक्रमण करताय. कृपया आपण थोडं बाजूला झालं तर बरं होईल. खरोखर बाजूच्या प्रेक्षकांना खरं तर सामना पाहायला मिळत नाही, तर कृपया आपण बाजूला व्हायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा रायगड पोलीस, खरोखर आज रायगड पोलीस, इंडियन आर्मी खूप मोठ्या संख्येने खरं तर उपस्थित आहेत. त्याचा रास्त अभिमान आम्हाला नक्कीच आहे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ निश्चित तिसरी चढाई डू ऑर डाय यामुळे सिच्युएशन जर्सी क्रमांक 1 वरती संघाची दारोमदार
आपल्याला बघायला मिळेल ज्योतिर्मळा निश्चितच बघूया कितपत गुणांची लेलूट करतोय हा 7 नंबर सक्सेसफुल व्हावं लागेल मित्रा जर आपल्या संघाला या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये यशाकडे घेऊन जायचं असेल तर मात्र तुला सक्सेसफुल चढाई करण्यासाठी झाला मंदार पाटील जर यावेळेस मंदारला जेरबंद केलं तर मात्र निश्चितच ज्योतिर्मळा पुढील फेरीमध्ये वाटचाल करेल यावेळेस मात्र तुला गुणाची यशस्वी चढाई यावेळेस मात्र जेरबंद होतोय निश्चितच प्रयत्न सुंदर होते सामना